नमस्कार, मी अश्विन बापट. संध्याकाळचे 7 वाजता आपण बघताय महाराष्ट्र देश एबीपी माझावर. स्वारगेट प्रकरणामध्ये आता आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे. अत्यंत कडेकोट असा बंदोबस्त होता आणि न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. सध्या वकील बोलतायत, थेट जाऊया. सवेरे का वक्त है, वो चिल्ला सकती थी, बचाओ बोल के डिफेंस ले सकती थी, लेकिन इसके अंदर कोई भी फोर्सफुली नहीं हुआ है और ना ही उसने बचाव के लिए बचाओ या चिल्लाओ ऐसा बोला हुआ नहीं है। कोर्ट ने क्या कहा? कोर्ट ने जो है सुनवाई के बाद कोर्टाने जे आहे ते 12 मार्च पर्यंत पीसी दिलेला आहे त्यामध्ये. थँक्यू सर. अभी 1 to 1 देते हैं ना. अभी इंग्लिश में बोल लेते हैं नहीं सर, हिंदी में बोल दीजिए. अच्छा, बता दीजिए. अभी 1 to 1 कोर्ट ने जो है तो 12 मार्च तक पीसी दिया. आज जेव्हा आरोपीला कोर्टात आल्यानंतर प्रोड्यूस केलं गेलेलं आहे. आरोपीला विचारलं की सत्य घटना काय, तर आरोपीनं आम्हाला सांगितलं की गाडीमध्ये अगोदर ती चढली, नंतर मी गेलो आणि आमच्यात जे पण झालेलं आहे ते सगळं दोघांच्या संमतीने झालेलं आहे, दोघांच्या मर्जीने झालेलं आहे. नाही, मर्जीने झालं तर मग तो पळून का गेला? हॅलो, तो मर्जीने झाले असं जर तुम्ही म्हणताय तर तो पळून का गेला? विथ कन्सर्ट केलेलं आहे. आता तो का पळाला याच्याबद्दल आम्हाला माहित नाही. पोलिसांनी रिमांडमध्ये मागणी केली आहे की त्याच्याकडे मोबाईल जप्त करायचे, परत त्याचे मेडिकल करायचे. या मुद्द्याच्या आधारावर 15 दिवस याच्या आधी देखील त्याच्यावर पोलिसांची त्याच्या सोबत अजून कोण होता, त्याचे साथीदार कोण होते आणि अजून याच्यामध्ये कोण कोण सहभाग आहे, या सर्व गोष्टींचा खुलासा करण्यासाठी पोलीस कस्टडी. तो पळून का गेला होता? मोबाईल रिकव्हर झालेला नाही, त्याच्यासाठी 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. या आधी पण त्याच्यावरती वेपनच्या काही माहिती नाही. या आधी त्याच्यावरती जे 6 गुन्हे आहेत तर त्यामधले 5 गुन्हे बचाव केलेला आहे की ॲज पर द गाईडलाईन ऑफ द सुप्रीम कोर्ट, जर दोघांच्या मर्जीने जर कन्सर्न जर फिजिकल रिलेशन झालं असेल ते रेपच्या श्रेणीमध्ये येत नाही. आणि हे जे झालेलं आहे ते यांचे जे पण झालेलं आहे सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आलेलं आहे. हो, त्याच्यावर ऑलरेडी 5 ते 6 गुन्हे आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये. म्युच्युअल कन्सेंटनी झालंय की काय हा तपासाचा भाग आहे? नाही, पण त्या मुलीच्या चारित्र्यावरती तुम्ही संशय